गाईज दिस हुडी इज फॉर 10,000. जेव्हा तुझं बेबी होणार ना तेव्हा हे मी गिफ्ट करणार, ठीक आहे. काही घेऊ आणि काही नाही असं होतं. सो गाईज माझ्यासोबत एक खूप मोठा पचका झालाय आता. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आम्ही आलो आहोत, फॅक्टरी आउटलेट आहे आणि मी भरपूर वेळ आली आहे. सो सुप्रिया नवीन आहे, म्हटलं चला सुप्रियाला पण फिरवणं होईल आणि मला पण काही गोष्टी जस्ट चेक करायच्या होत्या, तर म्हटलं चला आपण पण ते करू. सो आम्ही जस्ट आता आलो आहे. ब्लॉग थोडासा मी लेट सुरू केला, म्हणजे निघालो घरून, बसने आलो आणि आता थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर चाललोय. आज वेदर जरा खराब आहे, क्लाउडी वेदर आहे आणि थंडी, सुप्रियाला फार थंडी वाजते, व्हेरी कोल्ड. हा, इथून पुढे हळूहळू आणखी थंड होणार वातावरण. येस. सो येस, तुम्हाला पण मी दाखवते. खूप छान छान आहे. तिकडे गेलं ना असं होतं सगळं घेऊन टाकावं. सो फायनली आपण पोहोचलोय. इकडून सुरू होते. ह्या सगळे आउटलेट्स आहेत. वेलकम टू स्टॉकहोम क्वालिटी आउटलेट. सुप्रिया एक्साइटेड? हिअर इज द बॉस. जायचं सुप्रिया, काय घ्यायचं? इकडे आहे बॉसचा, घ्यायचं का? बाहेरूनच, आतमध्ये गेली पण नाही. इकडून एंट्री आहे, इकडून जाऊ. जर हे आहे बॉसचं फॅक्टरी आउटलेट. सो लेट्स सी कशा आहेत गोष्टी. गाईज वी आर इन द रॉंग शॉप. हे टॉमी हिल्फिगरचं आहे. ते एंट्री जरा कन्फ्युजिंग होती, एकच डोर, त्याच्यामुळे असं वाटलं की बॉसचं. इकडे हे टी शर्ट्स आहेत नॉर्मल आणि 570 क्रोनला आहे. सो दो इट इज अ फॅक्टरी आउटलेट, तरी पण गोष्टी भरपूर महाग आहेत, प्राइझी आहेत, भरपूर प्राइझी आहे. सो हे टी शर्ट्स झुडिओमध्ये नॉर्मली मला 200ला मिळतात गाईज. सो वाय आय विल बाय फ्रॉम दिस शॉप, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आवडलं का सुप्रिया? छान आहे, पण इट इज फॉर 1120 क्रोन. तुम्हाला जर वाटत असेल हे रुपीज आहे, नो, इट इज SEK अँड इफ वी कन्वर्ट दिस इट इज 10,000. गाईज दिस हुडी इज फॉर 10,000. विल यू परचेस? नो, नेवर. काय आहे, काय आहे, काय याच्यामध्ये आहे, काय गाईज टेल मी. सो नॉट वर्थ आय थिंक. म्हणजे आता जे ब्रँडमध्ये बिलीव्ह करतात डेफिनेटली ते घेतात. सो फिरून फायनली आम्ही नायकीच्या आउटलेटमध्ये आलो आहे. आम्ही गेसमध्ये पण गेलो होतो, पण तिथे भरपूर गोष्टी महाग होता आणि थोडंसं व्हिडिओ करायला मला ऑफर झालेलं, म्हणून मी काही व्हिडिओ नाही केला. आज आम्ही नायकीमध्ये आहोत आणि बघतोय शूज वगैरे. तर मला एक शूज खूप आवडतो नायकीचा, डार्क ग्रीन आणि व्हाईटमध्ये, पण तो इथे नाही आहे सध्या. पण तसं कंपॅरिझन करायला जर गेलं तर ठीक, म्हणजे ठीकच आहे. हां ठीक आहे. तर आता हा शूज तुम्हाला मी दाखवते, एक मिनिट. जे स्निकर्स आहे पिंकमध्ये, हे ऑफरमध्ये इथे म्हणजे 499 क्रोनला आहे आउटलेट प्राईस जर बघायला गेलं तर, आणि तशी 749 क्रोन आहे जर कन्वर्ट केलं इंडियन रुपीजमध्ये. सो 4,491 म्हणजे 4,500 ऑलमोस्ट. तर मग ठीक आहे नायकीचे स्निकर्स ह्या प्राईजमध्ये इंडियात, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे एक असे काही काही लिमिटेड पीस, जसं की हा पण एक छान आहे, लाईक डार्क ग्रीनवालं पाहिजे होतं, ते मी खूप शोधलं पण असं कुठे काही भेटतच नाही आहे. सो आम्ही आता करतोय सर्च. अजून पण छोट्या मुलांसाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत आउटलेट्समध्ये आणि क्लोदिंगमध्ये पण भरपूर ऑप्शन आहे खरं तर. नायकीचे स्पोर्टवाले सर्वात हा शूज खूप आवडला. हां, तर जेव्हा तुझं बेबी होणार ना तेव्हा हे मी गिफ्ट करणार, ठीक आहे. हे आवडलं आहे सुप्रियाला, तर प्रॉमिस नक्की, ठीक आहे.
सो आता आम्ही थोडंसं इकडे पण एक्सप्लोअर करतो. स्पोर्ट्स विअर वगैरे मध्ये छान ऑप्शन्स असतात नायकीचे, ते चेक करतो ना. बॉईज स्निकर्समध्ये भरपूर व्हरायटीज आहे आणि मला आणि सुप्रिया आम्हाला दोघींना पण हा मला खूप आवडलाय. आणि मुलींमध्ये असे ऑप्शन्सच नव्हते छानवाले, हो की नाही? मस्त आहे ना. याचं किती आहे? 849 क्रोन आहे आउटलेट प्राईजमध्ये, आणि तसं 1449 क्रोन आहे. कन्वर्ट करून सांग सुप्रिया कितीला आहे. तुला दाखवते मी अजून भरपूर छान छान ऑप्शन. 7600 अराउंड. हां, पण हा एवढा क्लासिक पीस वर्थ आहे ह्या प्राईजमध्ये. चेकिंग इन नायकी, आवर नेक्स्ट डेस्टिनेशन इज प्युमा. खरं तर नायकीमध्ये जरा अफोर्डेबल वाटलं, पण जे आपल्याला पाहिजे ते भेटलं नाही आणि उगाच काहीतरी घ्यायचं फालतू असं अर्थ नाही आहे. म्हणून मग आम्ही आता प्युमामध्ये चेक करतोय कुठलं चांगलं ऑप्शन आहे का. सो लेट्स सी कुछ अच्छा ऑप्शन मिल जाए यहाँ तो भी एटलीस्ट. अँड द नेक्स्ट स्टॉप इज ओनली. काही घेऊ आणि काही नाही असं होतं, पण काहीच नाही घेत आम्ही, कारण खूप प्राइझी वाटतं. दो इट इज आउटलेट पुण्यामध्ये गेलेलो, तिकडे मला एक स्निकर आवडली, बट आय थॉट की नंतर घेईल मी. सध्या मी फक्त त्या स्निकरसाठी सॉक्स घेऊन ठेवलं आहे. स्निकर्स नंतर घेईल. त्याचं असं काही स्पेसिफिक रिझन नाही, बट मोस्टली असं होतं ना की घाईत नको घ्यायला असं मला वाटतं. थोडंसं वाट बघून आणि मग अजून कम्पेअर करून प्राईस वगैरे मग घेऊ शकतो. जॅकेट्समध्ये मला भरपूर छान छान ऑप्शन्स दिसतात सुप्रिया. मला अशा टाईपमध्ये मला पण आवडतात ना, लाईक आले की हां क्यूट दिसतं ना, म्हणजे असं क्लासी लुक वाटतं. हां. तर हे छान असतात विंटरमध्ये. हां, असंच वेअर करतात तिकडे विंटरमध्ये वगैरे. सो आय टेल यू फॉर दिस बेसिक जॅकेट प्राइस इज 524 क्रोन, ऑलमोस्ट 5000 अराउंड 6000 रुपीज असं मध्ये जात आहे. आणि जीन्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहे ओनलीचे. तुम्हाला मी कम्पेअर करून सांगते एक जीन्स की प्राईस लक्षात येईल. सो दिस इज फॉर 4005 ब्लू जीन्स, विच इज गुड ऑप्शन. ओनलीच्या जीन्स महागच असतात भरपूर. आता आम्ही आलो एका शॉपमध्ये जिथे सगळे हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे भरपूर मोठे मोठे ब्रँड्स, कॅरेटसे, अजून काही काही रेव्हलॉन वगैरे. सो सगळे हेअर केअर प्रोडक्ट्स एक शॉप आहे बेसिकली. हे मी अगोदर आले होते. सो आता सुप्रियाला घेऊन आली आहे. अकॉर्डिंग टू अवर नीड ते आपल्याला देतात सुद्धा, म्हणजे बायोलॉजी वगैरे पण आहे आता इथे ऑप्शन असे. पाऊस सुरू झालाय आणि आम्ही अडकलो इथे. हां, IKEAला जायचं कारण तिकडे काही घ्यायचं नाही आहे, तर पिझ्झा ट्राय करायचा. मिनी पिझ्झाज मिळतात तिकडे, तो सुप्रियाला ट्राय करायचा आहे म्हणून आम्हाला तिकडे. पण पाऊस सुरू झाला आणि कसला भारी वेदर झालाय. सो गाईज, माझ्यासोबत एक खूप मोठा पचका झाला आहे आत्ता. मी ब्लॉग स्टार्ट केला आणि असं बॅक कॅमेराने मी जनरली शूट करते बाहेर असलं, कारण अँगल छान बसतो. मी स्टार्ट करून दिलं आणि पॉजचं बटन कधी प्रेस केलं माहितीच नाही. सो ते शूट होतच नव्हतं आणि आजूबाजूचे लोक तरी बघत होते माझ्याकडे. मग ते कदाचित विचार करत असेल की ही कॅमेरा बंद करून काय शूट करते. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी मी जे स्टॉप केलं, म्हटलं बघूया काय कसं शूट झालं, तर काही शूट झालेलं नव्हतं. सो मी तेच म्हणत होते की पाऊस थोडासा कमी झालेला म्हणून आम्ही तिथून फक्त इथपर्यंत येऊन थांबलो आणि पुन्हा पाऊस वाढलेला आहे इकडे. सो आम्ही विचार केला की थांबूया, भिजलो तर मग इकडे हॉस्पिटलमध्ये अजिबात एंटरटेन करत नाही. सो त्याच्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आहे. आणि सुप्रियाला खूप थंडी वाजते. पण खूप छान एकदम माहोल झालाय पाऊस. व्हेरी नाईस. आपण इंडियामध्ये असतो तर वडापाव खाल्लो असतो. चहा, वडापाव. मी काय सांगते, मी काय म्हणते, बॉईजला घरी करून ठेवायला सांगूया का. सो बऱ्यापैकी पाऊस आता बंद झालाय. बंद म्हणजे पूर्णच बंद झालाय, थोडंसं आता आहे बारीक. सो आम्ही आता निघालो IKEAला. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर समोरच तिथे IKEA, एक मिनिट मी झूम करून दाखवते, तिथे आहे IKEA ब्लू मध्ये. जर तुम्हाला दिसत असेल तर तिकडे. आज बॅड डे होता खरं तर बाहेर पडायचं असं वाटतंय, पण मज्जा येते वाटतं. सुप्रिया, आज आपण चुकीच्या दिवशी आलो फिरायला, डोंट यू थिंक? हाँ, पण ठीक आहे, चलो कोई बात नहीं. हा पण एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे.
हे आपल्याला पनिशमेंट आहे, फिरताना छत्री कॅरी नाही करायचा. पण तसं वातावरण नव्हतं ना पाऊस येईल म्हणून. इक्यामध्ये आलोच आहोत म्हणून आम्ही थोडंफार इकडं एक्सप्लोर पण करतोय. कारण बॉईज सोबत आले की ते जास्त निवांत वेळ देत नाही ना गोष्टी एक्सप्लोर करायला. म्हणून आता ज्या मुलींच्या फेवरेट म्हणजे मॅरिड वुमेन, ठीक आहे, पहिले मुली असू तर ह्या गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, बट नाऊ ॲज अ मॅरिड वुमेन. डोक्यात पण आलेलं माझं असं होतं की मी बोलले नाही काय लग्न आधी आणि लग्न चेंजेस दिस हॅपन्स की घर संसाराच्या गोष्टी प्रिय वाटू लागतात. सो असं घ्यायचं काही हे नाही आहे, जस्ट बघतोय. माझ्या नवऱ्यासाठी मी टिफिन घेते. खरं तर लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा योगेशला टिफिन घ्यायचा होता आणि आम्ही विसरून गेलो. मग आता इथे आम्ही जात होतो इथून, तर म्हटलं चला घेऊन टाकतो त्या टिफिन. तर इकडे टिफिन कसं घ्यायचं आयटीमध्ये, इकडे हे वेगळं असणार डब्बा. बेसिकली हा बाउलच कन्सिडर करू शकतो कारण हा विदाऊट झाकण असतो. तर हा इकडून डब्बा आणि इथे बाजूलाच त्याची झाकण ठेवलेलं असतात लीड. हे वेगळं सेपरेट घ्यायचं. तर हे 20 क्रोनला आणि हे 10 क्रोनला. सो दोन्ही मिळून कॉम्बिनेशन 35 क्रोनला असं पडतं. म्हणजे वेगवेगळं घ्यायचं दोन्ही पण. काय अर्थ, एकत्रच देऊ शकतो दोन्ही. 35ला जरी दिलं तरी चालेल, पण एकत्रच देऊ शकतो. सो ऐसा कप लेने का और चाय है ऐसा इमॅजिन करने का बस, और सुन के चाय पिणे का. कारण तुम्हाला इकडे चहा तर भेटणार नाही, पण खूप क्यूट, खूप जास्त आवडलं, मस्त आहे. बट लहानपणी आपण जेव्हा असं भांड्यात वगैरे खेळायचं खेळण्यामध्ये यूज हे बस शो ऑफ आहे, इट्स नथिंग ऑफ यूज. आणि इकडे बस चहा प्यायचा. सो ऑल दिस सेक्शन इज अबाउट सेंटेड कॅन्डल्स. इकडे भरपूर व्हरायटीचे आहे, छोटे मोठे. पिंक छोटं पाहिजे ना तुला, ते तिकडे बघ कॉर्नरला 9 मध्ये. आणि एवढे मस्त फ्रेग्रन्स. आय गेस बेरीज समथिंग, हा बेरीजमध्ये फ्लेवर आहे. खूप खूप छान छान ऑप्शन्स असतात इकडं. साईज पण भेटू शकतं तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या साईजमध्ये भेटतं. छोटे हे एकदम छोटे छोटे पाहिजे असेल तुम्हाला ट्रायलसाठी तर भेटतात. हे बघ, हे सुप्रिया हे घेतलेले मी. हां, हे मला पण घ्यायचं आहे. हे छान आला ह्याचा स्मेल. मी हे घेतलं आणि हे घेतलं. अजून हे ट्राय नाही केलं वाव लावून, पण हे मी रोज लावते. हां हां, छान आहे. माहिती आहे हे एक किती दिवस जातो, खूप वेळा. मी आता रोज दिवसातून 2 वेळा लावते, पण भरपूर 8-10 दिवस जातो आरामात. हे मी पण हे एक वाला घेते. कुठं आहे? येस. सो आय एम गोइंग टू टेक दिस वन. आणि रत्न पाहिजे असेल तुम्हाला तर मग मोठेमध्ये पण आहे. पण मला असं वाटतं की वेगवेगळे फ्लेवर्स आपण हे करू शकतो आणि एवढं प्लीझंट वाटतं ना, खूप छान वाटतं. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते आता करतो, सगळं फिरून फिरून आलो. सो असं मिनी इकडं मिळतं, आपण ऑर्डर करू शकतो इकडून. आपण काय पिझ्झा घ्यायचा ना, ऑर्डर पिझ्झा 2 घेऊया. येस. तर मयुरी हेल्प करत आहे मला ऑर्डर करायला पिझ्झा. सजेस्टेड बाय योगेश. योगेशला ॲक्च्युली आवडतो तो. सो आज मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. सो लेट्स सी. सो छान लागतो तो मिनी पिझ्झा असतो. तुम्हाला मी दाखवते आल्यावर. आपली ऑर्डर, आपला जेव्हा नंबर येईल तेव्हा कलेक्ट करायचं पिझ्झा यामध्ये. आणि हे अशा आपल्याला रिकामे कोन्स मिळतात आणि तिकडे आपण मग रिफिल म्हणजे भरू शकतो असं. तर आम्ही इकडे आता बसणार आहे. तू सांग कुठे बसायचं, इथे किंवा इथे? कुठंही चालेल मला. आय एम ओके विथ एनिवेअर. नाईस ना. सो हे असे असतात हे पिझ्झा, मिनी पिझ्झाज. आणि खूप खूप छान लागतं टेस्ट, एकदम गरम गरम मस्त लागतं. सो वी आर गोइंग टू एन्जॉय दिस नाव. कळलं सुप्रिया? खूप छान आहे. हा, गरम गरम आणि पावसात भिजून आलंय. अजून छान टेस्ट लागते. इंडियामध्ये असतो तर वडापाव खाल्ला असतो, बट इथं स्वीडनमध्ये आहे तर पिझ्झा खात आहे. मिनी पिझ्झा. मी तेच बघत होते की त्यांनी काय काय घातलं. कॅरेट. इकेमधून आम्ही निघालो आणि बसचं वेट करतोय. तर आता मला अजून एका म्हणजे बस स्टॉपवर जायचंय जे तिकडे आहे. येताना आम्ही चालत चालत आलेलो, पण आता पाऊस चालू म्हणजे कधी पण होऊ शकतो. आता सध्या तरी नाहीये, पण असं होतंय आम्ही बाहेर पडलो की पाऊस पडतोय. आयकेमधून बाहेर पडलो तोपर्यंत काहीच पाऊस नव्हता. बाहेर पडलो की लगेचच सुरू झाला. म्हणून म्हटलं की आपण बसनेच जाऊ. एक 2-3 मिनिटात आता बस येईल
आणि आता 6 सव्वा 6 वाजलेत. अंधार पडला आहे ऑलमोस्ट. पहिले समरमध्ये 6 सव्वा 6ला भरपूर उजेड असायचा, पण आता अंधार पडायला लागलाय हळूहळू. आणि हा अंधार नंतर 2-3 नंतर, म्हणजे जेव्हा विंटर सुरू होईल एक 1-1.5 महिन्यानंतर 2-3 वाजताच पूर्ण रात्र होते. हे मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे. म्हणजे थोडं थोडं बघितलं मी आले तेव्हा, पण इतकं नव्हतं. आली आहे आम्हाला. आणि पूर्ण बस आज एम्प्टी आहे, कारण आम्ही वीकडेजमध्ये फिरतोय. हेच विकेंडला असेल तर पूर्ण बस भरलेली असते. आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे. शॉपिंग केली आम्ही थोडीफार तिकडे नॉर्मलमध्ये. आणि नाऊ वी आर वेटिंग फॉर आवर नेक्स्ट अँड लास्ट बस. आणि हा घरीच जाणार डायरेक्ट. आणि ह्या एरियातल्या बिल्डिंग्स ना मला खूप जास्त आवडतात. मस्त अपार्टमेंट्स तुम्ही बघू शकता तिकडे. ते वाले आर्किटेक्चर खूप युनिक आणि छान आहे. इकडे पण बघू शकता. खूप 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 भारी वाटतं. मला पण आवडतं. असं जॉयफुल आणि प्लेझंट वाईब्स येतात.